मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसतंय। महापौर रितू तावडे यांच्या गाडीवर लाल निळा दिवा पाहायला मिळालेला होता आणि या दिव्यावरून आता त्यांच्यावर टीका होतीये। 2017 पासूनच लाल दिवा वापरावर बंदी आहे, त्यामुळे महापौरांच्या वाहनावरील दिवे नियमबाह्य असल्याची टीका होतीये। मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत ही टीका केली होती। केंद्र सरकारनं मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नावफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्ह लावण्यास बंदी घातली, तरीही महापौरांच्या वाहनावर दिवा आढळल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका सध्या होतीये। त्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच बोलावं लागेल ना। आता मी कसं काय बोलणार? त्या मुंबईच्या महापौर आहेत, प्रथम नागरिक आहेत, त्यांचं स्वप्न असेल लाल दिव्यातून फिरण्याचं। प्रत्येकाचं स्वप्न असतं लाल दिव्यातून फिरण्याचं। पण या देशामध्ये फक्त एकच व्यक्ती लाल दिव्याच्या गाडीतून फिरते, ते म्हणजे नरेंद्र मोदी। हा महापौर होतात, त्यांना माहिती नसेल का? आणि नसे असं म्हणता का प्रोटोकॉल का नाही विचारून घेतला? आणि हा प्रोटोकॉल विचारायचा प्रश्नच येत नाही। पूर्णतः बंदी आहे, तर नक्की कोणाच्या सांगण्याने तुम्ही तो लावलात? मुळामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे का? आणि तुमच्याच यानी केंद्रातून आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? मुंबईच्या महापौर रितूताई तावडे यांनी देखील पहिल्याच दिवशी स्पष्ट केलंय की त्या देखील मुंबईकरांच्या सेवक आहेत। त्या महापौर असल्या तरी मुंबईकरांची सेवा करणं हे त्यांचं प्राधान्य आहे आणि प्राथमिकता आहे। अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्ही सर्वसामान्य हिताची काळजी घेतोय, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतोय, त्यामुळं जाणीवपूर्वक असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु भारतीय जनता पार्टी व्हीआयपी कल्चरला स्थान देत नाही। त्यांच्याच सरकारने, त्यांच्याच पंतप्रधानांनी केलेला कायदा जर त्यांचेच लोक पायदळीत उडवत असेल, व्हीआयपी कल्चरच्या संदर्भात माननीय पंतप्रधानांनी हा नियम केलेला आहे, तरी भारतीय जनता पार्टीला व्हीआयपी कल्चर असेल तर मग सगळ्या देशात तो लागू करावा, सगळ्यांच्या देऊन टाकावा पत्राला, सगळ्यांना लाल दिवे। मुंबईच्या महापौरांच्या वाहनावरील दिव्याच्या वादासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे। लाल दिवा गाडीवर नव्हता, बोनेटवर होता, त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही, विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे महापौर रितू तावडे यांची पाठराखणच केलेली आहे। मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली, लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, बोनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता, त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे, त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।